नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 11 वाजता आहेत. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भातल्या या दोन मोठ्या बातम्या आहेत. पहिली बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 3:30 वाजता अमित शहांना भेटणार आहेत. फडणवीस अमित शहांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. फडणवीसांसह बावनकुळे सुद्धा शहांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. दुपारी 3:30 वाजता ही बैठक होणार आहे. तर दुसरी बातमी ती म्हणजे इकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सरकारच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी अतुल सावे, उदय सामंत आणि गिरीश महाजन हे उपस्थित आहेत. शिंदेंसोबत चर्चा झाल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघणार आहे. या दोन्ही बातम्या आता विस्ताराने पाहणार आहोत. तर पहिली बातमी ती म्हणजे फडणवीस बावनकुळे आज अमित शहांना भेटणार आहेत. दुपारी 3:30 वाजता फडणवीस बावनकुळे आणि अमित शहांना भेटणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस शहांसोबत चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा, त्याच्यानंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, या मुद्द्यावर सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप, आज दुपारी 3:30 वाजता शहांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते असू शकतात? वृषाली, गेल्या 72 तासांमधली महाराष्ट्र राज्यातली जर परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये जी 3:30 वाजता बैठक होणार आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी कालच राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले. ते अद्यापही दिल्लीमध्ये थांबून आहेत. काही वेळातच चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचे हे राजधानीमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर कृष्णा मेनन मार्गावर ज्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे वृषाली, तो मराठा आरक्षणाचाच असणार आहे. कालच आपल्याला माहिती आहे सर्वपक्षीय बैठक झालेली आहे. त्या बैठकीतली जो काही आढावा आहे तो देखील आढावा दोघेही नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना देऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं, हिंसक घटना ज्या काही घडल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 72 तासांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये फक्त फोनवरून काल चर्चा झाली होती. मात्र आज समोरासमोर प्रत्यक्ष भेटून त्यांची चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यामुळे महत्त्वाची चर्चा ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच होऊ शकते. दुसरीकडे मराठा आरक्षण जर सोडलं तर आगामी जे अधिवेशन आहे म्हणजे संसदेचं देखील अधिवेशन होणार आहे दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. विरोधकांची प्रामुख्याने हीच मागणी आहे की मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं. त्यामुळे दिल्लीमधल्या अधिवेशनासंदर्भातली देखील महत्त्वपूर्ण चर्चा यामध्ये होऊ शकते किंवा भाजपची रणनीती नागपूरमधल्या अधिवेशनामध्ये काय असावी याबाबत देखील जे निर्देश आहेत किंवा जी काही सूचना आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फडणवीस आणि बावनकुळे यांना देऊ शकतात. दुपारी 3:30 वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे ही बैठक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण ज्यावेळेला महाराष्ट्रात हिंसक आंदोलनं चालू होती त्याच वेळा फडणवीस हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळेला विरोधकांनी त्यांच्यावर सडकून अशी टीका केली होती. दुसरीकडे अजितदादा हे आजारी असल्यामुळे ते फील्डवर नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाका नाही असं देखील विरोधक म्हणतात. त्यामुळे या सगळ्या दृष्टीचा जर राजकीय दृष्टीचा विचार केला वृषाली तर ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण आहे तिन्ही नेत्यांमधली. नक्कीच संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. नवी दिल्ली नंतर आता आपण थेट येऊयात मुंबईमध्ये. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांना भेटायला जाण्याआधी आता मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीसंदर्भातले अपडेट्स? वृषाली, आपण पाहतो की वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांसोबत हे काही कॅबिनेट मंत्री जे आहेत ते पहिल्यांदा चर्चा करतील आणि काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जो एकमतानं निर्णय झालेला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा जो काही निर्णय आहे तो मागे घ्यावा आणि त्यानंतर सरकार आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सकारात्मक आहे, त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ज्या डिस्कस करण्यात आलेल्या होत्या त्या निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितल्या जातील आणि त्यासाठी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जालन्यासाठी रवाना होईल. या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे आहेत, नारायण कोचे आणि संदीपान भुमरे यांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. मात्र या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत आणि गिरीश महाजन यांचा सुद्धा समावेश हवा, कारण गिरीश महाजन हे पहिल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतायत आणि याआधी सुद्धा हे सगळे नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले होते. अनेकदा त्यांनी संवाद साधलेला होता. मात्र आजचं जे शिष्टमंडळ जात आहे
त्या शिष्टमंडळामध्ये काही न्यायाधीशांचा समावेश आहे, निवृत्त न्यायाधीशांचा, आणि कायदेशीर बाबी नेमक्या कशा आहेत किंवा ही सगळी प्रक्रिया कशी आहे किंवा दिलेलं जर आरक्षण सरकारने देण्याचा निर्णय घेतला तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकण्यासाठी कोणत्या बाबी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितल्या जातील आणि त्यासाठी हे शिष्टमंडळ जे आहे ते थोड्याच वेळामध्ये या बैठकीनंतर जालन्यासाठी रवाना होईल. संदीपान भुमरे जे आहे ते सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे अतुल सावे आणि उदय सामंत आणि गिरीश महाजन हे पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कळतं आणि या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं मनोज जरांगे पाटीलांची समजूत काढण्यासाठी कशा पद्धतीनं भूमिका सरकार घेतं आणि त्यानंतर त्यांना गोष्टी कशा पद्धतीनं समजावून सांगतं. कारण काल सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम भूमिका घेतलेली होती आणि सरकारला किती वेळ हवाय आणि कशासाठी हवाय या गोष्टींची उत्तरे त्यांनी मागितलेली होती. त्यामुळे जे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यामध्ये जाणार आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत आणि त्याची प्रक्रिया येत्या काळामध्ये कशी असणार आहे हे न्यायाधीशांच्या मार्फत मनोज जरांगे पाटीलांना समजावून सांगितल्या जातील आणि ही शिष्टमंडळाची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. नक्कीच धन्यवाद संदीप आणि कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. मान्य